चला आता तुमच्या दोन गटामध्ये आपण स्पर्धा घेऊ. बघू कोणता गट जास्त वाक्य बरोबर बोलतो. मी मराठीत वाक्य बोलेल, तुम्ही ते इंग्रजीत करायचं. मी गावाला जातो. I go to the village. मी पळतो. I run. आम्ही पळतो. We run. आम्ही खेळतो. We play. तो खातो. He eats. ती पिते. She drinks. ती स्वयंपाक करते. She cooks. तो झाडावर चढतो. He climbs. ही क्लाइम्स ऑन द ट्री. नुसतं क्लाइम नाही ना. तो पाणी पितो. He drinks water. तो चालतो. He walks. तो पुस्तक वाचतो. He reads a book. तो लिहितो. He writes. तो अभ्यास करतो. He writes. लिहितो झालं. अभ्यास करतो. He studies. ही स्टडीज. तो मैदानावर खेळतो. He plays on the ground. ही प्लेज ऑन द ग्राउंड. ती झाडून घेते. She sleeps. स्वीप्स. मी जात आहे. I am going. तो येत आहे. He comes. तो येत आहे. He is coming. ही इज कमिंग. तो आंबा खात आहे. He eats mango. He eats mango. तो आंबा खात आहे. He eats mango. तो आंबा खातो झालं ते. हां. He is eating a mango. ही इज इटिंग अ मँगो. तो पाथर्डीला जात आहे. He going to the pathway. तो अजून तीच चुका करते प्रत्येक वेळेस. हिच्या पुढं दोन क्रियापद येतात इथं. ही इज गोइंग टू पाथर्डी. He is going to pathway. ती पुस्तक वाचत आहे. She is reading a book. शी इज रीडिंग अ बुक. आलं का लक्षामध्ये? अपूर्ण वर्तमान काळ तयार होतो त्यावेळेस हिच्या पुढं इज आयच्या पुढं ॲम घेतलं जातं, आहे की नाही? मी लिहित आहे. I am writing. आय एम रायटिंग. मी वाचत आहे. I am reading. हां, करेक्ट. आय एम रीडिंग. मी उड्या मारत आहे. I am jumping. आय एम जम्पिंग. मी झोपलेलो आहे. I am sleeping. आय एम स्लीपिंग. आता थोडा भविष्यकाळात विचार करून सांगा. पटपट बोलायचा प्रयत्न करा. मी वाचेन. I will read. आय विल रीड. मी अभ्यास करेल. I will write. अभ्यासाला राईट म्हणतात का? I will study. आय विल स्टडी. मी अभ्यास करेल. मी झाडावर चढेल. I will climbing on the tree. आय विल Climbing. आय विल क्लाइंब ऑन द ट्री. मी झाडावर चढेल. आणि तुझं म्हणला ना, आय एम क्लाइम्बिंग ऑन द ट्री. मी झाडावर चढत आहे असं ज्यावेळेस होईल ते मी
मी पळत आहे. I am running. मी पळत असेन. I will run. मी पळेल. आय विल रन. बरं, ठीक आहे. मी गावाला जाईल. I will go to village. करेक्ट, छान.